मुंबईमध्ये धरण क्षेत्राला अजूनही पावसाची प्रतीक्षाच आहे। धरणांच्या पाणलोट क्षेत्रामध्ये समाधानकारक पाऊस झालेला नाही। सातही धरणांमध्ये एकूण 5.32% इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे। धरण क्षेत्रामध्ये पावसानं ओढ दिल्यास तीव्र पाणी टंचाईची शक्यता वर्तवली जाते। मुंबईमध्ये 5 जूनपासून 10% पाणी कपात लागू आहे। गिरीश गायकवाड आमचे प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती देतील। गिरीश, नक्कीच वृषाली, आपण जर पाहिलं या ठिकाणी तर धरणलोट क्षेत्रामध्ये पाणलोट क्षेत्रामध्ये जसा हवा तसा पाऊस मुंबईमध्ये झालेला नाहीये। आपण पाहतोय की 20 दिवस लोटून गेलेले आहेत आणि जवळपास 5.32% पाणीसाठा या सातही धरणक्षेत्रामध्ये आहे आणि त्यामुळे मुंबईकरांना तीव्र पाणी टंचाईचा सामना सुद्धा करावा लागेल असं सुद्धा बोललं जातं। एक भीती व्यक्त केली जाते आणि त्यामुळे महानगरपालिकेनं आता कुठेतरी कठोर पावलं उचलायला सुरुवात केली आहे। 10% पाणी कपात 5 जून पासूनच करण्यात आलेली आहे आणि त्यासोबतच ठाणे, भिवंडी, निजामपूर आणि आसपासच्या परिसरामध्ये सुद्धा ही कपात केली जाईल असं बोललं जातं आणि त्यामुळे पाणी काटकसरीनं वापरावं लागणार आहे। पाऊस पडत नाहीये ही एक समस्या आहे आणि येत्या 10 दिवसामध्ये जर पाऊस पडला नाही तर आणखी समस्या जटिल होईल। वृषाली, धन्यवाद गिरीश दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।